लसूण घेतलाय, कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, लिंबू कापून घेतलाय, आपण कोथिंबीर चिरून घेतली, आपण चाट मसाला घेतलेला आहे। या ठिकाणी आपण लाल पाणी तयार करून घेतलेलं आहे मसाल्याचं। या ठिकाणी हिरव्या मिरचीचं आपण हिरवं पाणी करून घेतलंय आणि आपण गोड चटणी आपण खजूर आणि चिंचाची आपण इथे तयार करून घेतलेली आहे। आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे धने पावडर आहे, आपल्याकडे मिरी पावडर आहे, आपल्याकडे चाट मसाला आहे आणि आपल्याकडे भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि सेंधव मीठ पण आपण घेतलेलं आहे। आणि या सगळ्यात आपल्याकडे एक नायलॉन बारीक शेव देखील आपल्याकडे आहे, जी भेळीसाठी अत्यावश्यक असते। आज आपण भेळ तयार करणार आहोत। आता भेळ तयार करण्यासाठी मी एक सुका असा एक टोप घेतलेला आहे स्टीलचा टोप, आणि त्याच्यात आपल्याला पहिल्यांदा घ्यायचे आहेत चुरमुरे। तर आपण 2 पसाआधी आपण यामध्ये चुरमुरे घेऊ। आपण 1 प्लेट भेळ बनवणार आहोत, त्यासाठी आपण 2 पसा चुरमुऱ्याचा वापर केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पापडी घालायची आहे, त्याच्यामध्ये थोडी आपल्याला पापडी घालायची आहे। 1 प्लेटसाठी आपण थोडीशी पापडी आत घालणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत फरसाण, थोडंसं फरसाण घातलेलं आहे। त्याच्यानंतर फरसाण घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा टोमॅटो घालायचा आहे, थोडा कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आपण त्यात घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाला घातला, आपण सुक्या गोष्टी आणि ओल्या गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत। थोडासा चाट मसाला पण त्यात घातलेला आहे, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आपण घातलेली आहे। यानंतर आपण यामध्ये आपण तयार केलेल्या वेगवेगळ्या पाण्यांचा वापर करणार आहोत। आपण त्यामध्ये आधी थोडंसं गोड पाणी घातलेलं आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट पाणी घातलेलं आहे, त्यानंतर आपल्याला लाल पाणी हवं असेल तर आपण लाल पाणी घातलेलं आहे, थोडासा आपण लिंबू पिळणार आहोत, त्याच्यात थोडासा लिंबू पिळलेला आहे। आणि याच्यानंतर आपल्याला ते आता पूर्ण फिरवायचं आहे। आपण ते फिरवून घेतलेलं आहे। मोठा टोप असतो, खरं तर आपल्याकडे लहान टोप उपलब्ध झालेला आहे। आपण ते फिरवून घेतलं आहे। फिरवून घेतल्यानंतर आपण ते प्लेटमध्ये काढणार आहोत। प्लेटमध्ये आपण ते काढून घेतलं आहे। प्लेटमधून काढून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली, थोडासा टोमॅटो घातला, थोडासा कांदा टाकला आणि थोडंसं लिंबू पिळून त्याच्यावर आपण शेव घातलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपली भेळ तयार झालेली आहे। धन्यवाद।